करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आमचा असा प्लॅन होता, म्हणजे आज आत्ता वाजलेत 1 आणि आज आम्ही निघालो सगळे वॉटर पार्कला। तर कुठल्या वॉटर पार्कला जाणार आहे, काय कसं सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये नंतर सांगेन। तर आत्ता आम्ही सगळे निघालो आणि जाता जाता हा एक छोटासा व्हिडिओ शूट करते आणि नंतर मोठ्या ब्लॉगमध्ये मग नंतर व्यवस्थित सगळं तुम्हाला मी सांगते। चला तर मग ब्लॉग कंटिन्यू बघत राहा। चले चलो जाना जाना चलो का न्यायचं की तुला? चलो 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 तुला न्यायचं की टोपी? आतमध्ये गेलो तर चला आमची तयारी झाली होती आणि आम्ही आता सगळे गाडीत बसून निघालो होतो वॉटर पार्कला। आणि मी तुम्हाला सांगितलेलं मगाशी की आम्ही कुठल्या वॉटर पार्कला जाणार आहे ते मी सांगते तुम्हाला म्हणून। तर आम्ही निघालो होतो आनंद कृषी पर्यटन वॉटर पार्कला। तर हे वॉटर पार्क आहे साताऱ्यापासून एक 15 किलोमीटर अंतरावरती आणि वर्णी आंबापुरीपासून एक 7 किलोमीटर अंतरावरती आहे। आणि जेव्हा असं आमचं अचानकच प्लॅनिंग ठरलं होतं की वॉटर पार्कला जायचं होतं म्हणून, आणि मुलं तर एवढी खुश झाली होती की कधी जाणार कधी जाणार, कधी आम्ही पाण्यात उतरणार असं त्यांचं झालं होतं। तर मग एकदाच आम्ही आता निघालो आहे तिकडेच। याआधी पण आम्ही आनंदला गेलो होतो आणि तिथेच अजून एक जानकी वॉटर पार्क आहे। एवढ्या भागात हे 2च वॉटर पार्क जरा जास्तच फेमस आहेत असं मला वाटतं, कारण की एवढी गर्दी होते नाही, ते खूप गर्दी होते। आणि आम्ही आत्ता इथे पोचलो आहे, ताई गेले तिकीट करायला आणि आम्ही इथे त्यांची वाट बघत बसलो आहे। आणि खरं सांगू का, म्हणजे वॉटर पार्क म्हटलं ना तर असं वाटतं की आपण एखाद्या जत्रेला चालू आहे की काय, म्हणजे एवढी गर्दी असते इथे। आणि त्यांची पण एक सिस्टीम म्हणजे छान होती, त्यांनी सांगितलेलं की तुम्ही 3 नंतर आधी तिकीट करून घ्या आणि मग सगळ्यांना 3 नंतर एंट्री देण्यात येईल म्हणून। तोपर्यंत आम्ही इथेच बाहेर बसलो होतो, मुलांचं चाललं होतं गोळा खाणं खेळणं आणि आम्ही इथेच असं वाट बघत बसलो होतो की कधीशी 3 वाजता आहेत आणि कधीशी आम्ही आत जातो आहे, कधीशी पाण्यात उतरतो आहे। शेवटी तो टाईम आला आणि त्यांनी आम्हाला आतमध्ये सोडलं आणि आतमध्ये गेलो तर हे असं काही त्यांचं बाहेरचा असा लुक होता। आणि 2 एंट्री होत्या म्हणजे आतमध्ये जायसाठी, एक गेटमधून तर आत आलोच होतो आणि एक पुलावरून एक एंट्री होती आणि एक साईडून चालत एक एंट्री होती। तर आम्ही सगळे पुलावरूनच जायला निघालो होतो, कारण की ते खूप छान वाटत होतं पुलावरून जाताना। तिथे गेलो, सगळे जात होते पुलावरून, पण आत्यांना काही जाता येणार नाही म्हणून मग मी त्यांना दुसऱ्या रस्त्याने सोडून आले आणि नंतर मग मी पुलावरून जायला निघाले। आत्ताशी आम्ही आतमध्ये आलो आहे आणि खूप म्हणजे खूपच गर्दी होती आणि तुम्हाला आवाज पण ऐकू येत असेल, खूप अशी गर्दी आहे। तुम्हाला सांगितलं तसं हा पूल होता, लाकडी पूल होता हा, आणि इथे एक तलाव होता, बोटिंग चाललेलं इथे, आणि त्या तलावावरून हा पूल बांधला होता आणि त्या पुलावरून जायला खूप भारी वाटत होतं, कारण तो पूल असा हालत होता इकडून तिकडे। त्याच्यामुळे ना ते खूप छान, सगळे पुढे गेले आणि मी एकटीच पाठीमागे होते आणि मग मी हळूहळू जात होते शूट करत करत आणि खूप छान वाटत होतं इथे। सगळेजण आम्ही निघालो होतो स्विमिंगच्या दिशेने। इकडे तुम्ही बघू शकता खूप अशी नारळाची झाडं होती आणि मुलांसाठी खेळायला गार्डन होतं, खूप असे झुले पण होते बसायला मुलांसाठी आणि फोटोज वगैरे काढण्यासाठी पण छान असं त्यांनी खूप छान असं तयार केलं होतं। मी दाखवतेच पुढे तुम्हाला। आणि असं चालत चालत पुढे गेलं की मग स्विमिंग वगैरे छान होतं तिथं। म्हणजे आम्ही जेव्हा आधी आलो होतो ना तेव्हा तिथे 2च स्विमिंग पूल होते, एक छोटा आणि एक थोडासा मोठा, आणि आत्ता अजून 2 एक्स्ट्रा त्यांनी वाढवलेत, 2 स्विमिंग वाढवलेत कारण गर्दी मला वाटते खूप होती त्याच्यामुळे ते असेल। आणि तुम्हाला म्हणलं तसं इथे बघू शकता यांनी हे कसं गॉगलचं म्हणजे ते केलं आहे आणि तिथे म्हणजे तुम्ही फोटो वगैरे काढू शकता असं केलं आहे त्यांनी। आणि इथे पण ह्या नोटा वगैरे दिसत आहेत ना, ह्या कुठल्या म्हणजे देशाच्या कशा नोटा आहेत किंवा काय ते त्यांनी इथे दाखवलं आहे आणि तेच इथे बघायचं सुरू होतं।
फायनली आम्ही आतमध्ये एकदम आलेलो आहोत स्विमिंगच्या इथे. आणि हे तुम्ही जे बघताय ना, हे लॉकर रूम्स आहेत. वरती खालती असे लॉकर रूम्स आहेत आणि त्यांनी एक्स्ट्रा आता वाढवले की सेपरेट असे लॉकर रूम्स दिलेत. तर आधी नव्हतं ते आणि आत्ता त्यांनी ते केले असं मला वाटतं. आणि इथे चला आमचं चालू होतं. परत मग आम्ही सगळेच पाण्यात वगैरे उतरलो होतो आणि आमची चालली होती मजा मस्ती. थंड पाण्यात गरमीच्या दिवसात तुम्ही थंड पाण्यात जेव्हा असं वॉटर पार्कला जाता तेव्हा खरंच खूप छान वाटतं. रुद्र इथे पोहत होता. श्रेयांशला येत नव्हतं पोहता, त्याच्या पाठीमागे ते बांधलं होतं आणि मग तो पोहत होता. आणि अचानक बघितलं तुम्ही 1 साथ 5 हेलिकॉप्टर जात होते आणि मी तेच तिथं शूट करून घेतलं होतं. इथे रुद्र, श्रेयांश, प्रेरित, प्राप्ती या चौघांचं पण चालू होतं की ॲक्टिव्हिटी चालू होती धनुष्यबाणाची. तर एक एक करून नंबर लावत होते की मी करणार म्हणून. प्रेरितचं झालं की रुद्रने करायला घेतलं होतं, पण त्याचा काही नेमच चुकत होता. इथे होतं बोटिंग आणि म्हणजे आम्ही तर कोणीच बोटिंग केलं नव्हतं. आमची इच्छा नव्हती बोटिंग करायची. फक्त शूट केलं. आणि हा पण एक झुला होता. एक बोटिंगचाच झुला होता. खूप छान होता. म्हणजे असं जास्त हलत नव्हता हलवला तरी, कारण की पूर्ण ते लोखंडाचं होतं. आणि इथे पण मग मी शूट करून घेतलं. तिथून पुढे गेलो की एक होता मिरर आरसा. म्हणजे आत सगळे आरसेच होते वेगवेगळ्या शेपचे आणि आपण त्याच्यात बघितलं ना तर आपला पण म्हणजे आपला शेपच वेगळा दिसत होता. आणि मी इथं सगळं ते शूट करून घेतलं तर त्याच्यात वेगवेगळ्या आरशात वेगवेगळे बॉडी शेप दिसत होते आणि बघू शकता तुम्ही इथे. लहानपणी कधी झोक्यावरती बसलो असो, खेळलो असो, त्याच्यानंतर मग झोक्यावर बसायचा आनंद हा वेगळाच असतो. मग तो झोका छोटा असो किंवा मोठा लाकडी असो, त्याच्यावर बसायला खूपच छान वाटतं. आणि इथं खूप सारे झोके होते आणि त्याच्यावरती बसून आम्ही खूप मस्त मजा केली होती. तुम्हाला सांगितलंच नाही ना मी की इथला रेट कसा आहे. तर इथे लहान मुलांसाठी 350 आणि मोठ्या माणसांसाठी 450 अशी फी होती. आणि तुम्ही एकदा तिकीट काढले की आतमध्ये तुम्हाला म्हणजे सगळंच जेवण, नाश्ता वगैरे फ्री. आधी आम्ही गेलो होतो तेव्हा नाश्ता वगैरे करून घेतला. म्हणजे स्विमिंग झाल्यानंतर नाश्ता केला 4 वाजता. ते काय मी शूटच केलं नव्हतं. नाश्ता पण शूट केला नव्हता आणि जेवण पण शूट केलं नव्हतं, सॉरी. आणि नंतर मग 4 नंतर मग आम्ही गार्डनमध्ये आलो होतो फिरायला. आणि हे सगळं झाल्यानंतर मग 6 वाजता आम्ही जेवायला गेलो होतो. इथे बघा केवढा मोठा गोरिला आहे. आणि इथे बसून मग फोटोज वगैरे काढले होते आम्ही, पण मी इथे फक्त शूट करून घेतलं होतं. किती भयानक दिसतंय ना हे, बघताय तुम्ही. इथे 3 इडियट्सचं ते होतं आणि इथे मग या तिघांना आम्ही बसवलं होतं आणि इथे मग त्यांचे फोटो काढले आणि व्हिडिओज काढून घेतले एक नवीन काहीतरी म्हणून. आता आम्ही जाणार आहोत भूत बंगल्यात. खरं तर
आतमध्ये गेल्यानंतर एवढा अंधार होता ना, तिथे होतं बऱ्यापैकी होतं म्हणजे भूत म्हणजे त्यांनी दाखवलं होतं. आता मी माझ्याकडेच कॅमेरा घेतला होता कारण की मला एकटीलाच मी सगळे पुढे गेले निघून आणि मी एकटीच पाठीमागे होते. त्याच्यामुळे माझं चाललेलं मी आता पाठीमागे एकटीच राहिली आणि मला भीती पण वाटत होती. खूप अंधार होता आतमध्ये त्याच्यामुळे मी साईडचं काही शूट केलं नाही. फक्त कॅमेरा माझ्याकडेच ठेवला होता आणि ते शूट करून घेतलं होतं. आणि मी इथे व्हिडिओ थोडासा फास्ट दाखवला आहे कारण की खूप आतमध्ये फिरत असं वाटत होतं बाहेर निघतोय की नाही, आतच फिरतोय पण बाहेरच निघत नव्हतो. त्याच्यामुळे मग खूप वेळ गेला त्यात आणि नंतर मग आमचं जेवण वगैरे झाल्यानंतर आईस्क्रीम वगैरे मिळतं. ते आईस्क्रीम वगैरे खाल्लं आम्ही. इथे होतं किल्ले पर्यटन. आतमध्ये छोटे छोटे सगळे किल्ले होते आणि त्याच्यावरती किल्ल्यांची नावं पण होती. मी बाहेरूनच शूट केलं होतं, आतमध्ये काही नव्हते गेले आणि तिथलं काही शूटच केलं नाही. आत्ता वाजलेले आहेत 6:45 आणि आमचं इथे फिरून वगैरे सगळं झालेलं आहे. आता आम्ही जातो घरी. पोरांचं आहे, पोरं येत आहेत हळूहळू पाठमागून. हे जे बघताय ना तुम्ही ते आहे डायनासोरचं घर आणि त्याच्या पुढे पण एक आहे बघा. याच्यातून तिकडे जायला एक एंट्री आहे आणि तिकडे आहेत प्राणी पक्षी ते पण आहेत. तर मी तुम्हाला दाखवते चला. तर असं पायऱ्यावरती चढून गेलं ना की मग हे सगळे असे डायनासोर्स आणि प्राणी आहेत मोठे. तर त्याचा आवाज पण खूप असा भयानक येत होता आतमध्ये गेलं की. हे सगळं डायनासोरचं बघून झालं की तिथूनच पुढे एक एंट्री होती आणि तिथं पण ते तुम्हाला सांगितलं होतं प्राण्यांचं होतं. दाखवते. प्राणी संग्रहालय लिहिले, रोबोटिक प्राणी संग्रहालयात प्रवेश केल्यानंतर हात कोणीही लावू नये असं लिहिलं आहे. तर तेच आहे इथे. बाय बाय. आमची ट्रिप आजची संपलेली आहे आणि आता आम्ही निघालो आहे घरी. 7 वाजलेले आहेत. 7 वाजले तरी अजून भरपूर उजेड पडला इथे आणि चला आम्ही निघतो आता घरी जायला. गाडी पण आली. एक लास्टचा एक फोटो काढून घेतो आणि मग जातो.